जेव्हा 12व्या द्वाराला पार करून सचखंड सतलोकात प्रवेश केला, आदरणीय गरीबदास साहेबजींच्या शरीराचे तेज 16 सूर्यानी इतकं प्रकाशमय झालं. आणि काय पाहिलं की त्या जिंदा महात्म्याच्या रूपात परमात्मा जात होते. त्या परमेश्वराने आपल्या रूपाला, आपल्या तेजाला लपवून ठेवलं होतं. आणि दुसऱ्या रूपात तेच कबीर परमात्मा आपल्या अन्य रूपात एका खूप मोठ्या सिंहासनावर, तख्त म्हणजे आपलं हे लाकडी नाही, तख्त असतं. तख्त म्हणजे या राजे लोकांच्या राजगादीला तख्त म्हणतात, की अमुक राजा ह्या साली तख्तावर विराजित होता, तख्तावर बसला होता, म्हणजे गादीवर बसला होता. नियंत्रकाच्या स्थानावर समजा तर तिथे परमात्मा विराजमान, दुसऱ्या रूपात सिंहासनावर, खूप सुंदर सिंहासन. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात कबीरजी, कबीर परमेश्वरजी खालून गेले होते. गरीबदास साहेबजी त्यांच्या सोबत होते. तिथे एक चौरी ठेवली होती. जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये परमेश्वर कबीर देवजी, कबीर साहेबजी आपल्याच दुसऱ्या रूपावर चौरी ढाळू लागले, जे एका सिंहासनावर विराजमान होते. जसे एक सेवक करतो, आपल्या गुरुदेवांवरती चौरी ढाळतो श्रद्धेसहित. गरीबदासजींनी विचार केला की अरे, भगवान तर हा आहे जो तख्तावर विराजमान आहे, गादीवर बसलाय. त्या परमात्म्याच्या 1 रोम कुपात करोड सूर्य मिळवले, करोड चंद्रमा एवढे तेज होते. एका रोमाचं, 1 रोम कूप म्हणा किंवा 1 केस म्हणा, रोमकूप समजा. रोमकूपचा अर्थ आहे रोमाचं छिद्र, केसाचं छिद्र. आता गरीबदासजी विचार करू लागले की हा भगवान बाबाजी इथला नोकर आहे की काय, जे जिंदा महात्म्याच्या रूपात भगवान गेले होते खालून वर. त्याच वेळी ते तेजोमय शरीर उभं राहिलं. तेजोमय शरीरवाले प्रभू उभे राहिले आणि जिंदा महात्म्याचे रूप त्यांच्यावर विराजमान झाले. अनंत ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या त्या सिंहासनावर. आणि ते तेजोमय शरीर चौरी ढाळू लागले बाबाजीच्या रूपावर, नोकराप्रमाणे, सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजी कधी इकडे बघत आहेत, बालक कधी तिकडे बघत आहेत. विचार करतात की काय कारण आहे की या बाबाजींवरती आणि हे भगवान चौरी ढाळत आहेत. एवढ्यात काय पाहिलं की ते तेजोमय शरीर ते जिंदावाल्या शरीरात सामावलं. एकटं जिंदावालं शरीर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या स्वामीच्या त्या सिंहासनावर विराजमान झाले. चौरी आपोआप ढाळली जात होती. आपोआप डोक्यावर असं होत आहे. गरीबदासजी बुचकड्यात पडले आणि म्हणाले की हे भगवान, खरोखर तुम्हीच परमात्मा आहात? म्हणाले, हो बेटा, मीच परमात्मा आहे. सो चलचित्र मैं करूं अपने जन के काज. तर गरीबदासजींनी तिथं पाहिलं ते सर्व देखावे, तो समुद्र आणि भरलेले ते दूध आणि दह्याचे माठ, सरोवर पाहिले, फळदार वृक्ष पाहिले आणि तिथलं वातावरण पाहिलं. म्हणाले, भगवान, आता मला इथेच ठेवा तुमच्या बालकाला. तिथले ते सर्व भक्त जे आत्मा हंस तिथे राहतात त्यांना भेटले. कबीर साहेबांनी मग त्यांना सृष्टी रचना सांगितली. ते अन्य जे तिथे राहतात पुण्यात्मा, त्यांनी सांगितलं की असं असं जे इथून निघून गेले त्यांनी ही चूक केली होती आणि त्याची शिक्षा बघा कुठे भोगायला लागत आहे. परमात्मा जातात, कोणी ऐकत नाही, त्या काळाच्याच फेऱ्यात अडकून पडले आहेत. त्याच्या खोट्या सुखात सर्व तिथेच व्यस्त आहेत. जन्म आणि मृत्यू आणि 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात ते कष्ट उपसत आहेत. तर गरीबदास आणि आता हे आहे ते स्थान जिथे कधी जन्म मृत्यू नाही होत, कधी वृद्धावस्था नाही येत आणि काहीही काम नाही करावं लागत.
इतका आनंद असतो, सर्व आहार उपलब्ध आहे. गरीबदासजी म्हणाले, भगवान मला इथेच ठेवा, परत पाठवू नका भगवान. तो तर खूप वाईट लोक आहे भगवान, तिथे हाहाकार माजला आहे. तेव्हा गरीब परमात्मा त्याला म्हणाले की बाळा, तू इथून जेव्हा गेलास, तू खूप भक्तियुक्त होतास, आता तू भक्तिरहित झालास. मी एक असा मंत्र देईन ज्याला सतनाम म्हणतात. 2 अक्षरी आहे, ज्यात एक ओम मंत्र आहे, एक तत्वगुप्त आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक 23 हा मंत्र सांकेतिक अर्धसांकेतिक लिहिला आहे. ओम तर सार्वजनिक आहे, स्पष्ट आहे. तत् आणि सत हे 2 मंत्र गुप्त आहेत. हे केवळ कबीर परमात्मा यांनी आपल्या प्रिय आत्म्यांना दिले होते, ज्यांना मोक्ष मिळाला. मग त्यांना सत ताकीद दिली होती की आता या सतनामाला उघड करू नका, नाहीतर येणाऱ्या आगामी काळात या काळाचे दूत डाव खेळतील आणि माझी मुलं भिन्नता ओळखू शकणार नाहीत. कारण की हा मंत्र देणारा पृथ्वीवर एकच असू शकतो, दुसरा नाही असू शकत. एकतर परमात्मा आले होते, त्यावेळी ते एकटेच होते. ना कुठलं असं साधन होतं, ना कुठला मीडिया, ना कुठला कन्व्हेन्स होता. आणि तरीही परमात्म्याने 64 लाख शिष्यांना स्वतःच नाम दिलं, दीक्षा दिली होती, इतरांना नव्हती दिली. भले हा मंत्र नव्हता दिला, हे 5 मंत्र जे आपल्याला 7 मंत्र तयार करून दिले जातात, तर त्यात केवळ हे 5च मंत्र द्यायचे दाता. कारण त्यांना माहिती होतं की हे आत्ता मला ओळखू शकणार नाहीत, आणि जरी यांनी कुणाला हा मंत्र दान केला तरी तो उघड होऊन जाईल, गोष्ट बिघडून जाईल. या दृष्टिकोनातून त्या गरीबदास साहेबजींना म्हणाले की तुम्ही या नामाचा जप करा, कारण की आपण पक्के भक्त आहात, आपल्यामध्ये श्रद्धा पूर्ण असेल. आपण हे स्थान पाहिलंय आणि ते स्थान पाहिल्यानंतर आपल्याला हे स्वप्नातही आवडणं शक्यच नाही. या बोलण्याने गरीबदास साहेबजी संतुष्ट झाले की जशी आज्ञा प्रभू आपली, आणि म्हणाले की हे आता सांगू नकोस. परमात्म्याने स्वतःचं सगळं ज्ञान त्यांच्यात फीड केलं गरीबदास साहेबजींच्या आत्म्यामध्ये. जसं एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये खूप मोठे हे सत्संगाचे व्हिडिओसुद्धा कितीतरी तासांचे फॅक्स केले जातात आणि त्यातही सेव्ह होतात. असे परमात्म्याने ते ज्ञान, तत्वज्ञान जे कबीर पंथात घुसलेल्या कबीरपंथी नकली संतांनी, काळाच्या दूतांनी काहीशी खराब केली होती, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी आपल्या पद्धतीने हवे तसे अनर्थ केले होते, त्याच्या पूर्तीसाठी आदरणीय गरीबदास साहेबजींमध्ये ते पूर्ण ज्ञान त्यांच्यामध्ये फीड केले होते आणि मग त्याला सार्वजनिक करवलं होतं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.